नमस्कार मित्रांनो. कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की तुम्ही मोठी स्वप्न पाहिली होती, पण आजही तुम्ही त्याच जागी उभे आहात? तुम्ही प्लॅनिंग करता आणि स्वतःला नेहमी सांगता यावेळी नक्की करणार, पण आजही तुम्ही तिथेच आहात. स्वप्न आहेत, टॅलेंट आहे, इच्छा आहे, पण तरीही आयुष्य पुढे सरकत नाही. याचं एक मोठं कारण आहे कम्फर्ट झोन. कम्फर्ट झोन म्हणजे अशी जागा जिथे आपल्याला सुरक्षित वाटतं, जिथे भीती नाही, रिस्क नाही, पण तिथे एक गोष्ट नक्कीच नसते आणि ती म्हणजे ग्रोथ. हो मित्रांनो, कारण ग्रोथ नेहमी कम्फर्ट झोनच्या पलीकडे असते. जगातील बहुतेक यशस्वी लोक नेहमी काहीतरी नवीन शिकत असतात. ते स्वतःला सतत चॅलेंज देत असतात. ते भीतीपासून पळत नाहीत, तर तिच्याकडे चालत जातात. आता प्रश्न हा आहे की हा कम्फर्ट झोन तोडायचा कसा? हा कम्फर्ट झोन तोडण्यासाठी तुम्हालाच प्रयत्न करावे लागतील. 1. नवीन हॉबी सुरू करा. जेव्हा तुम्ही नवीन काहीतरी शिकता तेव्हा तुमचा मेंदू पुन्हा सतर्क होतो. म्हणजे गिटार किंवा एखादं वाद्य शिकणं. माझ्या एका मित्राने वयाच्या 40व्या वयात गिटार शिकायला सुरुवात केली आणि आत्ता उत्तम गिटार वाजवतो. तुम्ही पण नवीन स्किल शिका, जसं की पेंटिंग्स, रायटिंग किंवा कविता लिहा. नाहीतर एखादा क्लास लावा, नवीन भाषा शिका. या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर काढण्यात मदत करतील. आणि जेव्हा तुम्ही एक स्किल शिकता तेव्हा सुरुवातीला थोडं त्रास होईलच, पण त्याच गोष्टी तुम्हाला मजबूत बनवतील. कारण शिकणारा माणूस कधीच थांबत नाही. 2. तुम्ही कठीण कामांसाठी पुढे या. बहुतेक लोक कठीण कामांपासून दूर पळतात, पण जिथे कठीण गोष्ट आहे तिथेच तुमची पुढची प्रगती आहे. जे काम सगळे टाळतात ते काम एकदा स्वतःहून स्वीकारून बघा. तुमच्या आतला आत्मविश्वास बदलायला लागेल. हो म्हणायला शिका. प्रत्येक नवीन संधीला घाबरू नका. नवीन लोकांशी बोलायला जा, त्यांचे विचार ऑब्झर्व्ह करा, एकटं प्रवास करा. या गोष्टी सुरुवातीला अनकम्फर्टेबल वाटतात, पण त्याच तुम्हाला मजबूत बनवतात. 3. छोटं पहिलं पाऊल उचला. मोठी सुरुवात करण्याची गरज नाही, फक्त पहिलं पाऊल उचला. एका फेमस मॅरेथॉन रनरने म्हटलं होतं की लांब पळणं कठीण नाही, फक्त मागचा पाय उचलून पुढे ठेवायचा असतो. बस इतकंच. दररोज छोटं पाऊल आणि हळूहळू आयुष्य बदलायला लागतं. दररोज 10 पानं पुस्तक वाचा. दररोज थोडा व्यायाम करा, स्विमिंग करा. जास्त नाही, फक्त 10 मिनिटं. आणि तुमची ही सवय तुमचं आयुष्य बदलवेल. नंबर 4. तुमचं एन्व्हायर्नमेंट बदला. नेहमी त्याच रुटीनमध्ये राहिलात तर विचारही तेच राहतात. कधीतरी नवीन रस्त्याने ऑफिसला जा. शनिवार रविवार इंस्टाग्राम फेसबुक बंद ठेवा आणि मुलांनासुद्धा वापरू देऊ नका. नवीन ठिकाणी जा. जेव्हा एन्व्हायर्नमेंट बदलतं तेव्हा माइंडसेटसुद्धा बदलायला लागतं. स्वतः कुकिंग करा, ट्रेकिंगला जा. मला आठवतं मी ट्रेकिंग करायचो तेव्हा खूप नवीन नवीन मित्र मला भेटले. त्यांचे अनुभव त्यांनी शेअर केले. मी काही गोष्टी त्यांच्यासोबत शेअर केल्या. छान अनुभव आले. हेच जर मी घरी बसलो असतो तर नसते आले. मित्रांनो, कम्फर्ट झोन खूप आरामदायक असतो, पण तिथे स्वप्न पूर्ण होत नाहीत. जहाज बंदरात सुरक्षित असतं, पण त्याचं खरं अस्तित्व समुद्रात संघर्ष करताना दिसतं. वादळात मोठ्या लाटांचा सामना करण्यात असतं. तुम्हीही स्वतःला थोडं अस्वस्थ होऊ द्या, कारण तिथूनच तुमची खरी ग्रोथ सुरू होते. आज एक छोटं पाऊल उचला. उद्या तेच पाऊल तुमचं आयुष्य बदलू शकतं. मोठं यश एका दिवसात मिळत नाही, ते छोट्या छोट्या पावलांनी तयार होतं. दररोज केलेली छोटी सुधारणा, दररोज शिकलेली एक नवीन गोष्ट आणि स्वतःला कालपेक्षा थोडं चांगलं बनवण्याची जिद्द, हेच मोठ्या यशाचं खरं रहस्य आहे. पुन्हा भेटू अशाच एका प्रेरणादायी विचारांसोबत. तोपर्यंत शिकत रहा, वाढत रहा आणि स्वतःला रोज थोडं चांगलं बनवत रहा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये हो असं नक्की लिहा.